कोणाच्या गॅसची सिलेंडरची कमतरता नाही आणि जर आपण लोकांनी धीर ठेवली तर नियोजितप्रमाणे सगळ्यांना आपल्या जे पुरवठा आहे ते होऊन जाईल. आता एखादा दिवसाच्या पुढे मागे तर सामान्य परिस्थिती असतानाही होते. त्यामुळे एवढं काही घाबरण्याच्या किंवा काही कोणाला घाई करायचं कारण नाही. सगळ्यांनी धीर ठेवावी आणि भारत सरकारने अतिशय नियोजितप्रमाणे हा सगळ्या परिस्थितीचा मुकाबला केला आहे. जगामध्ये अनेक मोठमोठे देश असे आहे की जिथे पेट्रोल डिझेलचे भाव प्रचंड वाढले, जिथे गॅसच्या शॉर्टेजेस आहे, लोकांना तिथे 4-4 दिवस आठवड्यात काम करायला मिळते, 3 दिवस सुट्ट्या घ्यावं लागते कंपल्सरी, कारण त्या देशामध्ये ते नियोजन नाही करू शकले. पण आज एवढा मोठा भारत 145 कोटीची लोकसंख्यामध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधानाच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं नियोजन केलं आहे हे तारीफे काबिल आहे. सर, अनेक ठिकाणी असं आहे की डिलिव्हरी झाली असे मेसेज पण येत आहे आणि सबसिडी जमा होत आहेत, पण त्यांना डिलिव्हरी मिळाली नाही आहे, तर त्यांच्यावर कारवाई होणार का? भाऊ, माझं म्हणणं आहे की एखादा दिवस पुढे मागे कोणाचा झाला तर एवढी तरी आपण समजदारी ठेवावी. पण कुठे कोणी दुर्लक्ष करून किंवा चूक करून किंवा ब्लॅक मार्केटिंग करण्याच्या हेतूने काही काम चुकीचं केलं असेल तर नक्कीच महाराष्ट्र सरकार त्याच्यावर सक्त कारवाई करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.